नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये केवळ केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये स्थानिक हलकी ढगाळ परिस्थिती आहे. उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र विरून गेलंय. उत्तर भारतात अतिउत्तरेला जम्मू काश्मीर, लेह लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात WDचा प्रभाव पुन्हा सुरू झाला आहे, परंतु तो अतिशय सौम्य स्वरूपामध्ये आहे. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रात लगेचच पावसाचा अंदाज नाही. काल गुरुवारी एक्सटेंडेड रेंज मॉडेल फोरकास्टचा 4 आठवड्याचा अंदाज प्रसिद्ध झाला आहे. आपण जर बघितलं तर 26 फेब्रुवारी ते 5 मार्चच्या दरम्यान हलके WD येणार आहेत. या पलीकडे भारतामध्ये विशेष पावसाची नोंद होणार नाही. त्यानंतर 5 मार्च ते 12 मार्चच्या दरम्यान देखील उत्तर भारतात WD राहतील. या पलीकडे दोन्ही समुद्रात विशेष हालचाली नाहीत. 12 मार्च ते 19 मार्चच्या दरम्यान देखील केवळ उत्तरेत WD राहतील. दोन्ही समुद्रात हालचाली नाहीत. 19 मार्च ते 26 मार्च या दरम्यान उत्तर भारतातील WD तीव्र होतील आणि बंगालच्या उपसागरात पुन्हा एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता राहील. भारतीय हवामान खात्याच्या अलर्टनुसार केवळ केरळमध्ये आणि थोडंफार पूर्वेकडील काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. बाकी मध्य भारतातील, उत्तर भारतातील, पश्चिम भारतातील पावसाचा अंदाज ओसरला आहे. केरळमधील पावसाचा अंदाज हा 28 तारखेला देखील कायम ठेवण्यात आला आहे. आपण या ठिकाणी बघतो की पूर्वेकडील काही राज्यांमध्ये काल पावसाच्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपण ओरिसामध्ये बघतो, आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये, त्यानंतर कोस्टल कर्नाटकच्या काही भागामध्ये, केरळमध्ये आपल्याला पावसाच्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या दिसत आहेत. मात्र उत्तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रात देखील पावसाची नोंद झालेली नाही. महाराष्ट्राचा सीझनल मॅप आपण 1 जानेवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत बघितला होता. हा हिवाळी पावसाळा म्हणजेच विंटर सीझन होतं आणि या सीझनमध्ये आपल्याला फारशी पावसाची नोंद महाराष्ट्रामध्ये झालेली दिसत नाही. हे आपल्या लक्षात आलं असेल. आपण संपूर्ण भारताचा विचार करता 1 जानेवारी ते 25 फेब्रुवारी म्हणजे हा संपूर्ण विंटर सीझन आहे आणि या विंटर सीझनमध्ये उत्तर भारतातील सर्व राज्यांमध्ये म्हणजे अगदी राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लेह लडाख या सर्व भागामध्ये पावसाची मोठी घट नोंदली गेली आहे. दरवर्षीच्या तुलनेत मोठी घट या ठिकाणी स्पष्ट होते. केवळ पूर्व राजस्थान आणि पश्चिमी मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यांमध्ये सामान्य पाऊस झाला आहे, सरासरी एवढा. मात्र केरळ आणि तामिळनाडूमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. कोकणासहित कोस्टल कर्नाटकाच्या भागातही पावसाची घट नोंदली गेली आहे. त्याचबरोबर आपण बघतो गुजरात, महाराष्ट्र, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, रायलसीमा या राज्यांमध्ये मात्र आपल्याला स्पष्टपणे पावसाची मोठी घट दिसते आहे. या ठिकाणी पावसाची नोंद जरी हलक्या स्वरूपात झाली असली तरी विशेष पाऊस झालेला नाही आहे. त्यामुळे विंटर सीझन तसा कोरडा गेला म्हटलं तरी चालेल. आपण बघतो की केरळमध्ये आज देखील पावसाची नोंद होणार आहे. अतिउत्तरेला लेह लडाख भागामध्ये थोडं WDचा प्रभाव आहे. हा प्रभाव 1-2 दिवसांनी कमी होईल. मात्र आपण बघतो साधारण 3 तारखेला नवीन WD उत्तर भारतामध्ये येणार आहे. त्यामुळे उत्तर भारतातील उत्तराखंड, जम्मू काश्मीर आणि लेह लडाख भागामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहे. साधारणपणे 7-8 तारखेपर्यंत ह्या राहतील.
आणि WTचा प्रभाव हा अति उत्तरेकडून सरकत आहे. मध्य भारतावरील त्याचा प्रभाव संपला आहे. त्यामुळे जवळपास 8 मार्चपर्यंत कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्रामध्ये पावसाची नोंद होणार नाही. हा JFS मॉडेलचा अंदाज आहे. साधारण 27, 28 आणि 1 तारखेच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात थोडी थंडी रात्रीची जाणवण्याची शक्यता आहे, पहाटे जाणवण्याची शक्यता आहे. मात्र आपण हेही बघतो की ही थंडी फार काळ टिकणार नाही, तर पुढे पुढे ही थंडी 2 तारखेपासून कमी होत जाईल. आपण बघतो की या ठिकाणी 27 तारखेला दुपारच्या तापमानामध्ये आता वाढ होऊ लागली आहे आणि विदर्भ मराठवाड्यात ही सुरुवातीला होईल. साधारण 2 तारखेनंतर ती संपूर्ण भारतामध्ये आणि खास करून संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचं तापमान वाढेल आणि हे तापमान जवळपास 5 मार्च नंतर 36 अंशाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. तो की JFS मॉडेलनुसार महाराष्ट्रात 13 तारखेपर्यंत पावसाची नोंद होणार नाही. आपण ECMWF मॉडेलचा अंदाज बघितला तरी देखील 13 तारखेपर्यंत पावसाची नोंद होणार नाही. AIFS ECMWF मॉडेलचंच एक व्हर्जन आहे. यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारे पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. तो की CFS मॉडेलनुसार पहिल्या आठवड्यात म्हणजे 5 मार्चपर्यंत कोणत्याही पावसाचं वातावरण नाही. त्यानंतर आपण बघतो की 12 मार्चपर्यंत सुद्धा कुठलंही पावसाळी वातावरण नाही. त्यानंतर आपण बघतो तर साधारण 19 मार्चपर्यंत सुद्धा विशेष पावसाळी वातावरण नाही. हवामानात थोडा बदल आपल्याला साधारण 19 मार्च ते 26 मार्चच्या दरम्यान होताना दिसेल. नंतर मात्र साधारण शेवटचा आठवडा 26 मार्च ते 2 एप्रिल या दरम्यान पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे आपल्याला साधारण 25 मार्चच्या आत संपूर्णपणे पिकं काढून घेणं रब्बीची आवश्यक आहे. अन्यथा जी पिकं शिल्लक राहतील त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि आपण शेवटचा आठवडा बघतो म्हणजे आपण एप्रिलचा पहिला आठवडा बघतो, तुफान अशा प्रकारची गारपीट आणि अवकाळी पावसाची नोंद होणार आहे. सध्या आपण बघतो की थोडं विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपात राहील. पावसाची नोंद होण्याची शक्यता फार कमी आहे. 28 तारखेला सुद्धा विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागातच थोडी ढगाळ परिस्थिती दिसते. 1 तारखेला म्हणजे मार्चच्या सुरुवातीला मात्र ही ढगाळ परिस्थिती कमी होणं अपेक्षित आहे. यापूर्वी आपल्याला 3 तारखेला मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात दाखवली जात होती, परंतु आत्ता मात्र ही ढगाळ परिस्थिती कमी होण्याचा अंदाज दिला जातोय. 9 तारखेला पुन्हा एकदा ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात वाढायला सुरुवात होईल. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि आपल्याला थोडं वातावरण रात्री 9 तारखेला दिसते. विदर्भ मराठवाड्यामध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव्यासाठी वातावरण तयार होऊ शकतं. मात्र पावसास अनुकूल परिस्थिती नाही आहे. ढगाळ परिस्थिती विदर्भ, मराठवाड्याचा पूर्व भाग, सोलापूरचा पूर्व भाग या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. थोडं 12 तारखेपासून या ढगाळ परिस्थितीत सुधारणा होते, परंतु महाराष्ट्रावर त्याचा फार परिणाम नाही आहे. म्हणजे आपण 13 तारखेपर्यंत जरी बघितलं तरी पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढतोय आणि विशेष पावसाची नोंद 13 तारखेपर्यंत महाराष्ट्रात होईल असा कुठल्याही प्रकारचा कोणत्याही मॉडेलने अंदाज दिलेला नाही. JFS मॉडेलने देखील 11 तारखेनंतर थोडं वातावरण बदलायला सुरुवात होईल असं दाखवलेलं आहे. 12 तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात वाढणार आहे. 13लाही ढगाळ परिस्थिती थोडी वाढणार आहे. या पलीकडे JFSने अंदाज दिलेला नाही. पुढील 2 दिवस 27-28 तारखेला विदर्भात आणि मराठवाड्यात थोडी ढगाळ परिस्थिती आयकॉन मॉडेलने दाखवली आहे. आयकॉन मॉडेलने थोडी ढगाळ परिस्थिती किंवा पावसास अनुकूल ढग हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्याच्या दरम्यान 5-6 तारखेला दाखवले आहेत.
त्यामुळे 5-6 तारखेला काही हवामानात बदल होईल का यावर आपण लक्ष देणार आहोत. या पलीकडे आता पावसाचं वातावरण राहिलेलं नाही, त्यामुळे आता अवकाळी पाऊस महाराष्ट्रात येणार नाही. कुठल्याही शेतकऱ्यांनी चिंता बाळगण्याची गरज नाही. आपल्या शेतीची कामं उरका, कारण एप्रिलचा पहिला आठवडा हा अवकाळी पावसाचा आहे, गारपिटीचा आहे. त्यामुळे आपण आत्तापासूनच पूर्व नियोजनाला लागा. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.